आई, चहा घ्या. काय ग सुनबाई, तुझ्या हाताला हे वळ कसले आलेत ग? नाही आई, ते चपात्या भाजताना आहे ना, तव्याचा चटका लागला. नक्की ना? हो आई. सुनबाई, थांब जरा. काय ग सुनबाई, हे तुझ्या हातावरचे वळ म्हणतेस, तव्यावरचे चटके लागले. हे पाठीवर वळ कसले आलेत? काय नाही. सुनबाई, थांब जरा. सुनबाई, काय ते खरं सांग, काय झाले? आई, अहो काय नाही ते. सुनबाई, काय ते खरं खरं सांग. आई, गेले 2-3 दिवस हे असंच चाललंय. रात्री अपरात्री दारू पिऊन येतात आणि नशेच्या भरात कसे वागतात, काय बोलतात हे त्यांचं त्यालाच कळत नाही. आणि मी काय बोलायला गेले की मला मारहाण करतात. सुनबाई, गप्प बस, रडू नकोस. आज हे आले ना का त्यांना सांगते गाव कमिटी बोलवा आणि त्याला चांगला धडा शिकवा म्हणून. नाही आई, अहो असं काही करू नका. अगं, का नको? अशांना असाच धडा शिकवला पाहिजे. नका आई, मी तुमच्यासमोर हात जोडते. गाव कमिटी बोलवू नका, अशाने आपल्या घरची इज्जत जाईल. मी त्यांना समजावते. आणि आई, माझ्याने नाही ऐकले तर आपण घरच्या घरी बसू आणि आपण त्यांची समजूत काढू. पण मेहरबानी करा, गाव कमिटी आपल्या घरात बोलवू नका. आपल्या घरची अब्रू उंबरठ्याच्या बाहेर घालवू नका. मी तुमच्यासमोर हात जोडते. अगं सूनबाई, काय माझं भाग्य असं की तुझ्यासारखी सून माझ्या पदरात पडली. आई,